हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मी निलेश रामाणे. सो मित्रांनो, आता टाइमपाससाठी आपण चाललेलो आहे डोंगरावरती. मोठे खेकडे, पहिल्या पावसाचे मोठे खेकडे, म्हणजे मोठ्या खेकड्यांचा पाऊस मी आता तुम्हाला दाखवणार आहे. मोठे खेकडे साधारणपणे कशा पद्धतीने पकडतात? झाडाच्या फांदीने. नॉर्मल जी एक पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने मोठे खेकडे पकडतात. कसे मी तुम्हाला ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. सो चला जाऊ आपण डायरेक्ट स्पॉटवरती. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो चढणीचे खेकडे कसे असतात ते, आणि पाणी चढल्यावरती कसे खेकडे मिळतात ते. बघा, हे पाणी असं चढल्या रस्त्यावरती दिसलं का तुम्हाला? हे चढणीचे खेकडे म्हणजे पाणी चढलं तरी वरती येतात. तिकडे बघा, केळीच्या मुदामध्ये ठेवा. तो बघा तिकडे 7, 8 दिसले का मित्रांनो? बघा, हा बघा, हे बघा. दाखवतो किती 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 दिसते खेकडे. उलटून दाखवतो, ते राहिलं पाहिजे पाळणार ते. हे खेकडे सुक्या ह्याच्यावरती असतात. पाऊस पडला की पाणी भरल्यावरती ते खेकडे बाहेर येतात आणि मग इकडे बघूया दिसतात. त्यांना रात्रीची पकडायची मजा खरी वेगळी असते. पुढे निलेश, याला आपण बोलू शकतो की बाबा खेकड्यांचा पाऊस. म्हणून लोक चढणीचे मासे म्हणा किंवा चढणीचे खेकडे म्हणा पकडायला पटकन गावी पडतात. मित्रांनो बघा, खेकडे पकडण्याची नवीन गावठी पद्धत. आपला निलेश आता झाडाची फांदे घेऊन, तो बघा, तो दिसला, तो बघा, तो बघा, ही गावठी पद्धत आहे खेकडे पकडण्याची. तो बघा, तो बघा. अरे गेला आता नाही येणार तो. मुश्किल आहे आलेला, फक्त हाताचं थोडं चुकलं जातं. येतोय का? दिसतोय? नाही तो आता मुश्किल आहे. घाबरल्यावरती एकदा बाहेर पडणं थोडं डाऊटफुल आहे. तो बघा, परत दुसऱ्या बेळाच्या निलेशने ट्राय करतोय दुसऱ्या खेकड्यासाठी. हात ठेवून दिलेला आहे. बघा, येतोय तो बघा, तो बघा, आला 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 आला. येऊ दे, टाक, पकडला. चला, सक्सेसफुल मॅटर.
हे बघा मित्रांनो, ही आपली गावठी पद्धत आहे. असतात दिसलं का? रस्त्यावरती चालताना मित्रांनो बघा असे खेकडे दिसतात. पाणी भरलं ना की ते सुक्या जागेसाठी येतात. हा इथे गेला. तुरतुरी 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 बघा मित्रांनो कसा तुरतर तुरतर जात येतो एकदम. आता इथे वेळ बघितलाय बघू बघा आहेत का. दिसतंय त्याचा डेंगा दिसतोय बघा. आहे आतमध्ये. निलेशने ते जादूगर करून त्याने आपली गावठी पद्धत त्याला बोलतात त्या पद्धतीने पकडलेलं आहे. बघा आई सॉलिड चावला.